अजित पवारांची सभा सुरू असताना शरद पवारांच्या नावाने घोषणाबाजी, दादा संतापले, भर सभेत कार्यकर्त्यांना सुनावलं। आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यातील घोडेगाव येथे सभा पार पडली। त्यावेळी अजित पवार यांचं भाषण सुरू असताना एक व्यक्ती उठला आणि त्यांनी शरद पवार यांच्या नावाने घोषणाबाजी सुरू केली आणि यावर अजित पवार चांगले संतापल्याचं पाहायला मिळालं। यावेळी व्यासपीठावरून अजित पवार म्हणाले की तुम्हाला कोणीतरी सांगितल्याचं दिसतंय, जाऊन तिथे बसा, असं बोला, आम्ही काम करायला आलोय, गप्पा मारायला नाही। अजित पवार असं म्हणाल्यानंतर शरद पवार यांच्या नावाने घोषणाबाजी करणारा व्यक्ती तिथून निघून गेला। दरम्यान यासोबत अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे यांना लक्ष केले। ते म्हणाले की अमोल कोल्हे आव्हान देत असतील तर ते त्यांचं काम करतात, पण मी कामाचा माणूस आहे, आव्हान देणाऱ्यांना महत्त्व देत नाही। जो मला आव्हान देतोय त्याला मीच खासदारकीचं तिकीट देऊन निवडून आणले। मात्र होतं ठीक आहे, दिवस बदलत असतात, त्यांना करायचं ते करू द्या, ते म्हणाले। अमोल कोल्हेंनी जनसंपर्क ठेवला नाही, राजीनामा देणार होते। असा काय चमत्कार घडला माहीत नाही। अभिनेता आहे, अभिनय क्षेत्रातले असल्याने खासदार म्हणून काम करणं अशक्य असल्याची भूमिका कोल्हेंची होती। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे।